नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा आढावा. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर. 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान. उमेदवारांना 3 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार. मुराद देसाईंनी घेतली पोलीस भरतीच्या उमेदवारांची भेट. उशिरा पोलीस भरती काढल्यानं नुकसान झाल्याचा उमेदवारांचा आरोप. उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला नाही. भाजपच्या शिष्टमंडळानं पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल सोपवला. रणजित सिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाचीही मागणी. राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते. त्यांनी जयंत पाटील आणि बंटी पाटलांना लिहून दिलं होतं की मी तुमचाच गुलाम राहणार. माजी मंत्री सदाभाऊ खोतांची राजू शेट्टींवर टीका. अमरावतीत भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात तक्रार दाखल. सोमय्यांनी अमरावती विधानसभेच्या मतदारांना जिहादी संबोधलं होतं. सोमय्यांचं वक्तव्य हा लोकशाही आणि निवडणूक आयोगाचा अपमान. काँग्रेसचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चात शाहू महाराज, सतीश पाटील, राजू शेट्टी सहभागी. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून निदर्शनं. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. कसदार बागायती जमीन महामार्गासाठी देणार नाही. जमीन दिल्यास आम्ही भूमिहीन होऊ, शेतकऱ्यांची भावना. भाजप नेत्या संगीता ठोंबरेंनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट. हाकेंनी उपचार घ्यावेत. ठोंबरेंनी हाकेंना घातली साथ. आरक्षण असतानाही ओबीसींचा लढा सुरू. ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत. मनोज जरांगे पाटलांचा आरोप. तर मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र येणार. जरांगेंची प्रतिक्रिया. थोडा आणि झोडा आहे जरांगेंचं राजकारण. भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांना भाऊ म्हणतात. लक्ष्मण हाकेंची जरांगे पाटलांवर टीका. दुसऱ्यांची भांडणं विकत घेण्याची काहींना सवय लागली आहे. मनोज जरांगेंचं लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर. एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश करा. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी यशवंत सेनेकडून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा. तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार होणार. प्रदक्षिणा मार्ग मोठा करण्यात येणार. विकास कामांसाठी 55 कोटींचा आराखडा तयार. आदिशक्ती मुक्ताईचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू. सकाळपासून टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांची मांदियाळी. मूर्तीला खजुराची आरास. संत सोनाजी महाराजांच्या पालखीचं बुलढाण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान. भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पालखीचं प्रस्थान. शिक्रापूरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पालखीचं दिमाखात स्वागत. मोठ्या जल्लोषात नागरिकांकडून पालखीचं स्वागत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली. असंघटित कामगार विकास आयुक्तपदी मुंढे यांची बदली. साताऱ्यात बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांकडून रेल्वे मार्गावर आंदोलन. रेल्वे अंडरपास करूनही भुयारी मार्गात पाणी साठत असल्यानं नागरिक त्रस्त. तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. पीक विम्याचं त्वरित वाटप करण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यातील 1,25,000 शेतकरी अजूनही पीक कर्जापासून वंचित. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास खासगी बँकांची टाळाटाळ. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचं शेतकऱ्यांसह बँकेत ठिय्या आंदोलन. पीक कर्जाचं तात्काळ वाटप करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. कैलास पाटलांचा इशारा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी अमरावतीच्या तिवसातील गुरुदेव नगरात अवैध धंदे फोफावले. ग्रामपंचायतीकडून दारूबंदीचा ठराव. मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीचा मनमानी कारभार. जनता त्रस्त. खासगी वीज वितरण कंपनीच्या विरोधात मालेगावकरांचं जनआंदोलन आक्रोश. सांगलीच्या जत तालुक्यातील पूर्व भाग गूढ आवाजानं हादरला. 4 ते 5 सेकंदात 2 वेळा जमिनीच्या भूगर्भातून मोठा आवाज. परिसरात भीतीचं वातावरण. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात काँग्रेस आक्रमक. संभाजीनगरच्या क्रांती चौकात काँग्रेसचा मोर्चा. काँग्रेसच्या मोर्चात विद्यार्थ्यांसह पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग. चंद्रपुरात नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा. अहमदनगर जिल्ह्यातील सांदन दरीत पर्यटकांना 4 महिने प्रवेशबंदी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं प्रवेशबंदी.
वाशिमच्या मालेगाव वनपरिक्षेत्रात शेकडो एकर जमिनीवरून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू. 250 एकर जमिनीवरील अतिक्रमण उद्ध्वस्त. लोणावळ्यातील टाटा धरणात 0% पाणीसाठा तर मुळशीतील टाटाच्या धरणात 6.62% पाणीसाठा शिल्लक. 44 गावांवर पाणी संकट. भाजीपाल्याचे दर कडाडले. बहुतांश भाज्यांच्या दरांनी 100 गाठली. गेल्या महिन्याभरापासून सातत्यानं भाज्यांची दरवाढ सुरू. पावसाची दडी, पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाला महागला. गणपती स्पेशल जादा गाडा सोडा. जादा रेल्वे मडगाव मिरज मार्गे पनवेलला वळवा. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी. आजपासून मध्य रेल्वेच्या लोकल वेळेत धावणार. रेल्वेचं वेळापत्रक सुधारण्यासाठी क्रॉस ओव्हर नियमात बदल. क्रॉस ओव्हर नियमामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा सुरळीत होणार. राज्यात पावसाची प्रतीक्षा. चांगला पाऊस आठवड्यानंतर पडण्याचा अंदाज. तर मुंबईत मात्र पावसाचा अंदाज. खानदेश विदर्भात मान्सून, काही भागात पाऊस नाही. 3 ते 4 दिवसांसाठी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाकडून येलो अलर्ट. तर पुढच्या 5 दिवसात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. नाशिकच्या इगतपुरीत मुसळधार पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नागपुरात पावसाचं पाणी घरात शिरल्याच्या वादावरून माजी नगरसेवकाला मारहाण. नागरिकांकडून भाजपचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. किन्ही राजा इथल्या जिल्हा परिषद शाळेची 3 पत्र उडाली. पावसामुळे शाळेची दुरवस्था. सोलापूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेततळे आणि विहिरी भरायला सुरुवात. शेतकऱ्यांकडून पेरण्यांना सुरुवात. पावसाने पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत. धुळे जिल्ह्यात फक्त 12% पेरण्या पूर्ण. तर जिल्ह्यात यंदा 3,79,000 हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणीचं नियोजन. धुळ्यातील कापडणे गावात वादळी वाऱ्यामुळे 7 जनावरं आणि 10 कोंबड्या दगावल्या. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. परभणी जिल्ह्यात 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून सोयाबीन पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी लगबग सुरू. धाराशिव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस. पेरणीच्या कामांना सुरुवात. 15 दिवसात 200 मिलीमीटर पावसाची नोंद. 35% पेरण्या पूर्ण. सोलापूरच्या अकलूजमध्ये दुष्काळ निधीसाठी युवा सेनेचं थाळीनाद आंदोलन. माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करूनही शेतकऱ्यांना निधी न दिल्यानं युवा सेना आक्रमक. आंदोलनाला खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा पाठिंबा. पुण्यात प्रवास करणं बनलं अति धोकादायक. 8 दिवसात पुण्यात 28 दिवसात 75 अपघात. अपघातात जवळपास 33 जणांचा मृत्यू.